पालकमंत्री आहेत त्यांनी भास्कर जाधव साहेबांना विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्नाला उत्तर दिलं की आम्ही अहवाल मागवलाय, समिती नेमलेली आहे, समिती अहवाल आल्यानंतर तातडीने कारवाई करतो. आज साहेब साधारण 1 महिना 27 दिवस झाले. एक महिना 27 झाले. अहवाल तुम्ही पाठवून तुमच्या वरिष्ठांकडे पुण्याला मुंबईला का गप बसलंय सरकार? सरकार गप का बसलाय? तुम्ही का गप बसलाय? जे सरकारचे अधिकारी आहेत ते सरकार करल, जे सिव्हिल सर्जनचे अधिकारी ते सिव्हिल सर्जन करतील. एक सुद्धा कारवाई होत नाही. पण तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया करतो. आपली चर्चा सीएसएस झाली होती, ऑनलाईन प्रक्रिया करायची म्हणजे बिलाचं जे करप्शन आहे ते थांबून जाईल. ती प्रक्रिया पूर्ण होत नाहीये. म्हणजे लोकांना लुटायचं ठरवलंय का तुम्ही? म्हणून चले जाओ सरकार चले जाओ ह्या घोषणा दिल्या आहेत. तर आरोग्य खाते पण त्या इन्व्हॉल्व आहे. त्यात तिथं स्त्री भ्रूण हत्या थांबत नाहीत, तिथं पैसे खायचं थांबत नाहीत. आता पुढची आमचा जो घेरावा आहे, पत्रकार बंधूंना सांगतो मी तुम्हाला, मी आता आंबेडकर साहेब ट्राय करणार आहे. आंबेडकर फोन उचलला तर मी तुम्हाला बोलायला देणार आहे, त्यांना विचारणार आहे साहेब नाही तर त्यांना आता पुढचा आम्ही जर त्यांना कोल्हापूर दौरा येतील तर आम्ही सर्व मोठे शिष्टमंडळ आम्ही त्यांना विचारला ना. आता आंबेडकर साहेबांना ते पालकमंत्री आहेत, संबंधित खाते मंत्री आहेत, त्यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली होती, त्याचं काय झालं आणि का कारवाई थांबली? कुणाची लाड चालेल साहेब? आता अहवाल कुणी केला? तुमच्या डिपार्टमेंटने केला. कोण दोषी आहे की नाही? बघायलाच पाहिजे त्यांनी. कुणी बघायला पाहिजे? ज्यांनी जी कमिटी आहे आमची त्यांनी आतापर्यंत रिपोर्ट द्यायला पाहिजे. असं रिपोर्ट दिला ना साहेब? बरोबर आहे. रिपोर्ट दिला ना? हो प्रधान सचिवपर्यंत जरा मोबाईलला मध्ये करा. ऑनलाईन प्रक्रिया चालू झाली कधीपासून? त्यांचाच रिपोर्ट आहे. जवळपास 29 ऑनलाईन कुणाची? हो सिव्हिल सर्जन बरोबर. कुठली प्रक्रिया चालू केली ऑनलाईनची? तुमच्याकडे अहवाल आला? अहवाल तुमच्याकडे आला? तुमची 4 माणसं दोषी झाली? तुमची 4 माणसं दोषी झाली का? माझ्याकडे आहे, मी पण अहवाल घेऊन आलोय. आम्हाला जी कॉपी तसं नाही, मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही क्रॉस करू नका. नाही ऐकून घ्या. यातले दोन अहवाल स्पष्ट आहेत. 4 लोक जे दोषी झाले लाल डायरीमध्ये त्यांना सस्पेंड करायची कारवाई तुम्ही करायची. हे अधिकार तुम्हाला आहे आणि तुम्हाला आणि अगोदरच्या सीएसला सस्पेंड करायचे अधिकार ह्या नाही.